नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आजत असतात, अर्णव, अरे तू गेला होतास का ईश्वरीला बघायला? तेव्हा अर्णव म्हणत असतो, हो गेलो होतो. तेव्हा अंजलीला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणत असते, काय अर्णव, तू ईश्वरीला बघायला गेला होतास का? खरंच गेला होतास? तेव्हा अर्णव म्हणतो, हो गेलो होतो. मग काय झालं? माणुसकी म्हणून गेलो होतो. ती माझी एम्प्लॉई आहे ना, म्हणून फक्त तिला बघायला गेलो होतो. यापेक्षा जास्त काही नाही. तुम्हाला दोघींना इतका आनंद का होतोय? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, बरं बाबा ठीक आहे, माणुसकी म्हणून गेलास तीच खूप मोठी गोष्ट आहे. आज पण जाशील का तिला बघायला? हे बघ, अरे माणुसकी म्हणून जा. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही. माझ्याकडे दुसरी काही कामं नाही आहेत का? तुला माहिती आहे ना, माझ्या महत्त्वाच्या मीटिंग्ज असतात. मी अजिबात आता तिथे जाणार नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अर्णव, अरे असं काय करतोयस? हे जे काही घडलं आहे ते कुठे ना कुठेतरी आपली चुकी आहे ना. मग माणुसकी म्हणून आपण साधी एवढी गोष्ट करू शकत नाही का? आणि हे बघ, जर तू ईश्वरीला आज पण बघायला गेलास तर जरा तिला हे आठवणीने देशील का? आणि इथे एक छोटीशी डब्बी असते आणि त्याच्यामध्ये इथे आता आजीने लेप बनवलेला असतो आंबे हळदचा. आंबे हळदचा लेप बनवून त्या बाटलीमध्ये भरून ठेवलेला असतो. आणि इथे आजी अर्णवला म्हणत असतात की तू जर गेलास ना बघायला ईश्वरीला तर माझ्याकडून प्लीज तू दे तिला. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी प्लीज, मी हे असं काहीही देणार नाही आहे. आणि तुला काय गरज आहे आजी हे सगळं करायची? तेव्हा इथे अंजली म्हणत असते की अर्णव, असं करू नकोस रे. आजीने एवढ्या मेहनतीने बनवलं आहे. तिची मेहनत तरी लक्षात ठेव. आणि प्लीज तू जर ईश्वरीकडे गेलास ना तर तिला हा लेप दे. हा लेप जर तिने लावला ना तर तिचा पाय लवकर दुखायचा बरा होईल आणि तिला बरंसुद्धा वाटेल. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते, प्लीज अर्णव प्लीज, अरे माझी मेहनत तरी बघ रे तू. माझं वय आहे का आता काम करायचं? तरीसुद्धा मी काम केलं आहे ना. प्लीज तू ही बाटली आता काही करून ईश्वरीपर्यंत पोचव ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी हिचं म्हणणं आता त्याला टाळायचं नसतं. म्हणून अर्णव आता आंबे हळदचा लेप जो तयार केलेला असतो त्याची बाटली तो आपल्याबरोबर घेऊन जातो. तेव्हा इथे आजी म्हणत असते की अंजली, यावर्षी आहे ना बेस्ट आजी आणि नातीचा पुरस्कार आपल्या दोघींनाच मिळणार आहे. एकमेकींना टाळ्या देऊन दोघीजणी हसत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आणि लावण्या दोघेजणं कामाबद्दल बोलत असतात. लावण्या म्हणत असते की अमेरिकेवरून आपल्याला आपल्या कामाचा मेल आला होता. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, काय म्हणतायत ते? तेव्हा लावण्या म्हणते की अमेरिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण आपले कार्यक्रम आयोजित करतोय, कुठे कुठे करतोय त्या ठिकाणची लिस्ट आलेली आहे. तेव्हा इथे अर्णव तिच्याशी बोलत असताना त्याचं लक्ष आता जातं ते ईश्वरी देसाईच्या डेस्ककडे. तेव्हा तो तिच्या डेस्ककडे बघतच राहतो. तेव्हा त्याला आठवत असतं ज्या वेळेला तो तिला नोकरीवरून काढत असतो तेव्हा एक बॉक्स तिथे आणून ठेवलेला असतो. आणि अर्णव म्हणतो की एक काम करायचं, आता ह्या टेबलवरती जे जे काही साहित्य आहे ना ते सगळं त्या बॉक्समध्ये टाकायचं. फक्त गणपतीच्या मूर्तीला हात लावायचा नाही. तेव्हा लावण्या म्हणते, का? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, कारण तिलासुद्धा कळलं पाहिजे की इथे व्यवस्थित काम न करणाऱ्यांची काय जागा आहे ते. त्यानंतर इथे अर्णव आता हे सगळं आठवत असतो आणि त्या जागेकडे बघत असतो. तेव्हा लावण्य म्हणते, काय झालं? कसला विचार करतोयस? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही कसला विचार करत नाही आहे, एवढं काही महत्त्वाचं नाही. त्यानंतर इथे लावण्याच्या लक्षात येतं की अर्णवला इथे ईश्वरीची आठवण आली असेल, म्हणून तर तिच्या जागेकडे एवढा वेळ तिथे बघत उभा होता. तेव्हा लावण्य म्हणते, बरं झालं तिला आता इथे लागलेलं आहे, पुन्हा या ऑफिसमध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते. ती म्हणत असते की आता जर ऑफिसमध्ये असते तर कुठल्या तरी मीटिंगची तयारी केली असती, कुठले तरी डिझाईन्स बनवले असते, पण इथे आता मला पूर्ण दिवस रूममध्ये बसून राहावं लागतं आहे. मला तर खूपच जास्त कंटाळा येतो आहे. त्याचबरोबर इथे आता नम्रता म्हणत असते की इशू, बास झाला आता, चल जेवून घे बरं, पटकीने जेवून घे, मग तुला औषधं पण घ्यायची आहेत ना. तेव्हा इथे इशू म्हणत असते, नाही आहे ताई प्लीज, मला काही तू खायला देऊ नकोस, काही खाण्याची इच्छा नाही आहे माझी, प्लीज मला काही खायला देऊ नकोस. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणतो की चला
आता ईश्वरीजी जेवत नाही आहेत ना, पण म्हणून तर मी त्यांचं हे राहिलेलं काम करतोय. मी स्वतः त्यांना आता जेवायला आग्रह करणार आहे. वेळ आली ना तर माझ्या स्वतःच्या हाताने मी त्यांना भरवणार. तर इथे राकेशच्या मनामध्ये तसा विचार आलेला असतो. अर्णव ऑफिसमध्ये काम करत असताना तिथे एक माणूस आलेला असतो आणि तो म्हणत असतो की सर, आता 1 वाजता तुमची मीटिंग आहे, त्यानंतरला अजून एक मीटिंग आहे. असं तो आता अर्णवच्या कामाचं स्केड्यूल त्याला संपूर्ण सांगत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट, तुम्ही कोण आहात? तेव्हा तो माणूस म्हणतो, सर सॉरी, पण तुम्हाला माहिती नाही आहे का? मला वाटलं तुम्हाला लावण्या मॅडम यांनी सांगितलं असेल. सर, मला त्यांनीच अपॉइंट केले ना तुमच्यासाठी. मी तुमचा नवीन पिया आहे सर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, लावण्याने बघा, इथे अर्णव आता एकटाच काम करत बसला होता, कारण त्याची पीए म्हणजे इशू तिथे नाही आहे. पण लावण्याने आता पीए अरेंज केला आहे, तो सुद्धा मुलगा. तरी इथे कुठलीही मुलगी तिने आता अरेंज केलेली नाही आहे, कारण तिला अर्णवच्या आजूबाजूला कुठलीच मुलगी नको असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, 1 मिनिट, पण तुम्हाला इथे का अपॉइंट केलं आहे? मी तसं काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा लावण्या म्हणते, ASR, अरे असं काय करतोयस? मला असं वाटलं की आता ईश्वरी देसाई कधी बरी होते आपल्याला काय माहिती ना. ती कधी बरी होणार, कधी ऑफिसला येणार. तोपर्यंत तुझी कामं बघायला, तुझं दिवसभराचं स्केड्यूल बघायला कोणीतरी हवं आहे ना. मग आता ईश्वरी कधी येणार माहिती नाही. आणि तसंही आपण इथे आता शिखरेला दुसऱ्या ठिकाणी पाठवलं आहे, बँगलोरला पाठवलं आहे. तो पण इथे नाही आहे ना तुझा PA. मग ईश्वरी देसाई नाही आहे तर तुला कुणाची तरी मदत हवी आहे ना. म्हणून मी तुझ्यासाठी शुभमला अपॉइंट केला आहे. तो खरंच खूप हुशार आहे आणि तुला माहिती आहे का, त्याने एका बेस्ट युनिव्हर्सिटीमधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि कॉर्पोरेट कंपनीमध्ये जी काही कामं केली जातात त्याचे त्याने कोर्ससुद्धा केलेले आहेत. अरे तो व्यवस्थित तुला मदत करेल, म्हणून तर मी त्याला अपॉइंट केलं आहे ना. आणि ईश्वरीपेक्षाही तो चांगलं काम तुला करून दाखवेल. तेव्हा प्लीज तू त्याला एक संधी तर देऊन बघ ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की 1 मिनिट, इथे ईश्वरी देसाईला कुणीही रिप्लेस करू शकत नाही. तिला रिप्लेस कुणीही करायचं नाही. तेव्हा इथे लावण्य म्हणते, ASR, अरे पण असं काय करतोयस? तिला आता बरं वाटत नाही आहे. ती कधी बरी होणार आहे आपल्याला माहिती नाही. मग तोपर्यंत तुझं कामकाज बघायला कुणीतरी हवं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, त्याची गरज नाही. मी सांगितलं आहे का माझं कामकाज कुणाला बघायला? आणि ईश्वरी देसाईला कुणालाही आता रिप्लेस करायला सांगू नकोस. ती जेव्हा कधी बरी होईल तेव्हा ती इथे येईल. तेव्हा तू एक काम कर, शुभमला दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटला आता कामासाठी टाक. तेव्हा लावण्य म्हणते, ठीक आहे, मी त्याला दुसरे कुठेतरी योग्य ठिकाणी आता त्या डिपार्टमेंटला मी त्याला कामासाठी ठेवून घेते. तेव्हा इथे मनामध्ये लावण्याला आता खूप जास्त राग आलेला असतो, ईश्वरीचा सुद्धा आणि इथे ASRचा सुद्धा. अर्णवचा सुद्धा तिला राग आलेला असतो, कारण तिने एवढा त्याचा विचार केलेला असतो. पण सरळ सरळ तिच्या तोंडावरती अर्णव तिला म्हणतो की ईश्वरी देसाईला कोणीही रिप्लेस करू शकत नाही. ईश्वरी देसाईच त्याची PA राहणार. आणि ही गोष्ट आता लावण्याला अजिबात आवडलेली नसते, कारण लावण्याने खूप प्रयत्न केलेले असतात ईश्वरीला ऑफिसपासून आणि अर्णवपासून लांब ठेवण्यासाठी. आणि त्यासाठी इथे तिने वाटेल ते केलेलं असतं, अगदी ईश्वरीच्या जीवाशी सुद्धा खेळलेली असते. पण शेवटीला इथे अर्णवने आता तिला कोणीच रिप्लेस करायचं नाही असं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इथे राकेश तिथे येतो आणि म्हणत असतो, ईश्वरीजी, अजिबात असं चालणार नाही या. अजिबात तुम्ही हट्ट करायचा नाही आहे. तुम्हाला खावंच लागणार आहे. खा बरं तुम्ही. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, नाही राकेशजी, प्लीज मला तुम्ही इथे आता जबरदस्ती करू नका. अहो मला भूकच नाही आहे. दिवसभर मी बसून असते. मला काय भूक लागणार आहे सांगा बरं तुम्ही. खरंच मला काही नको आहे. तेव्हा राकेश म्हणतो, असं काय करताय? मी इथे तुमचं अजिबात काही ऐकणार नाही आहे. हे बघा, तुम्ही जर नाही खाल्लं ना तर मी तुम्हाला माझ्या हाताने भरवेन. मी तुम्हाला माझ्या हाताने भरवेन आणि जोपर्यंत तुम्ही खात नाही ना तोपर्यंत मी सुद्धा अजिबात काही खाणार नाही आहे. अजिबात जेवणार नाही आहे मी. तेव्हा इथे आता लगेचच नम्रता म्हणत असते, बघितलंस ना तू इशू, राकेशची सुद्धा काही खाणार नाही आहेत. तू जर काही नाही खाल्लंस तर आता तर तुला ऐकावंच लागणार आहे.
तेव्हा इथे ईश्वरीला आता राकेश स्वतःच्या हाताने भरवत असतो आणि म्हणतो, हे बघा तुम्हाला खावंच लागणार आहे, खा बरं तुम्ही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, मी फक्त 2 घास खाणार आहे आणि हे बघा मी खाल्ल्यानंतर तुम्हीसुद्धा जेवायचं आहे राकेशजी. तेव्हा राकेश म्हणतो, हो नक्की. आणि जेव्हा राकेश तिला भरवायला जातो तेव्हा ईश्वरी त्याच्या हातातून तो घास घेते आणि स्वतःच्या हाताने खाते. त्याचनंतर प्रेक्षकांनो इथे आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो की ब्रो चल आपण निघूया. तेव्हा अर्णव म्हणतो, कुठे जायचं आहे आपल्याला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, ब्रो विसरलास का? आपल्याला ईश्वरीच्या घरी जायचं आहे ना तिला बघायला. त्यानंतर इथे मेहताची फाईल घेऊन जा, असं आता अर्णव म्हणतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ आपली नंतर आहे ना मेहताबरोबर मीटिंग आहे, त्याच्यामुळेला आपल्याला जाता येणार नाही आहे. आपल्याकडे आता वेळ आहे, आपण ईश्वरीला भेटून येऊया ना, तिला बघून येऊया. तरीसुद्धा इथे अर्णव आता काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो की तू एक काम कर, आपली आहे ना मीटिंग कॅन्सल करून टाक. तेव्हा आकाश म्हणतो, दादा हे काय बोलतोयस तू? तेव्हा तो म्हणतो, नाहीतर नको, कॅन्सल नको करू, पोस्टपोन कर, आपण थोड्या वेळाने ती मीटिंग ठेवूया, आता लगेच नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जे काही अर्णव बोललेला असतो आकाश अगदी तसंच करतो. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अंजली काय वाटतं तुला, आकाश जाईल का ईश्वरीला बघायला? तेव्हा अंजली म्हणते, हो नक्की जाईल, मला तर असंच वाटतंय. अर्णव ईश्वरीला भेटायला नक्की जाईल. आणि बरं झालं आजी तू तो लेप तयार करून दिलास, तो लेप दिलायस ना त्यामुळे दोघेजणं अजून एकत्र येऊ शकतात. तेव्हा आजी म्हणते, हो ना, म्हणून तर मी तो लेप बनवून दिलाय ना. तेव्हा इथे आकाश येतो. तेव्हा अंजली म्हणते, आकाश अरे तू इथे काय करतोयस? तेव्हा आकाश म्हणत असतो, ताई अगं मेहताबरोबर मीटिंग होती ना, दादाने ती मीटिंग थोड्या वेळानंतर ठेवली आहे, म्हणून मी घरी आलो. मी म्हणालो की फ्रेश होतो आणि पुन्हा जातो. तेव्हा इथे आकाश आता फ्रेश व्हायला आलेला असतो. तेव्हा अंजली म्हणते की अच्छा, म्हणजे मला असं वाटते की अर्णव आता ईश्वरीकडे गेला असेल. तेव्हा इथे नम्रता भाजी वगैरे निवडत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणत असतो की ईश्वरी आहे का? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, अर्णव सर या ना प्लीज, तुम्ही आतमध्ये या. तेव्हा इकडे अर्णव विचारतो, ईश्वरी कशी आहे? तेव्हा ती म्हणते, हो आता बरी आहे जरा. तेव्हा इथे आता तिचं जेवण वगैरे झालेलंच असतं. मगाशी आपण बघितलं राकेश तिला इथे भरवण्यासाठी आलेला असतो, पण ईश्वरी स्वतःच्या हाताने व्यवस्थित जेवते. तेव्हा इथे ईश्वरीचा पाय खूप दुखत असतो. तेव्हा इथे नम्रता म्हणते, ईशू अगं बघ ना, अर्णव सर आलेत तुला बघायला. तेव्हा इथे अर्णवचा चेहरा बघितल्यानंतर इथे ईश्वरीला खूप जास्त राग येतो. ती लगेच दुसरीकडे आता बघायला लागते. तिला अर्णवचा चेहरासुद्धा बघायचा नसतो. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की हे बघा, हा लेप दिलाय माझ्या आजीने, आजीने स्वतःच्या हाताने बनवलाय. काय म्हणतात ते आंबा हळद काहीतरी बोलतात ना, त्याचा इथे लेप बनवलाय आणि तो आजीने दिलाय, तोच द्यायला इथे आलो होतो. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणते, अच्छा म्हणजे आजीने माझ्यासाठी जो लेप बनवलाय तो देण्यासाठी इथे आले आहेत. सॉरी तर यांना म्हणायचंच नाही आहे ना, बरोबर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, यांचा इगोच इतका मोठा आहे, सॉरी तरी कसं म्हणणार? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी म्हणत असते की आजी बिचारी, आजीने माझ्यासाठी लेप तयार करून दिला, पण आजीसारखी इतकी चांगली स्त्री एका माणसाला जर इथे वटणीवरती आणू शकलेली नाही आहे, म्हणजे तो माणूस किती आगाऊ असेल. तेव्हा इथे अर्णव आता म्हणतो, काय झालं? मी आधीच सांगतोय, तो माणूस जो सापडला होता ना, त्या माणसाने सांगितले तो गाडी चोरायला आला होता, त्याला तुला मारण्याचं काही इंटेन्शन नव्हतं. याचा अर्थ समजतो तुला? या सगळ्यामध्ये जो तुझा गैरसमज झाला आहे की हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे, मी काहीही केलेलं नाही आहे. त्या माणसाने स्पष्टपणे सांगितले की तो गाडी चोरायलाच आला होता, बाकी काहीही नाही. म्हणजे याच्यात माझा काही हात आहे असं काहीच नाही आहे, मी खरं सांगतोय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की एवढं सगळं घडलं, पण साधं सॉरीसुद्धा म्हणता येत नाही ना, कारण या सगळ्यामध्ये चुकी तर तुमचीच आहे. तेव्हा नम्रता म्हणते, अगं ईशू असं काय करतेस, त्यांची काय चुकी आहे आता? तेव्हा ईश्वरी म्हणते, त्यांचीच चुकी आहे, कारण शेवटीला बंद पडलेल्या गाडीमध्ये मला बसायला कुणी सांगितलं होतं? त्यांनीच सांगितलं होतं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, तिथे दुसऱ्याही गाड्या होत्या, तुला बरोबर त्याच गाडीमध्ये जाऊन का बसायचं होतं? तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण बाहेर तीच गाडी उभी होती, कळलं ना, म्हणून आता मला काही स्वप्न पडलं नव्हतं ती गाडी बंद आहे की नाही ते. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याबरोबर भांडतच सुटते. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुला आता जो काही प्रकार घडला आहे त्याच्यासाठी मला ब्लेम करायचा आहे ना,
मी चुकीचं केलं आहे, मी चुकीचा वागलो आहे, माझ्यामुळे तुझी ही अवस्था आहे, असं तुझं म्हणणं आहे ना? ठीक आहे, तुला जे काही बोलायचं आहे ना मला ते बोल, जेवढं कोसायचं आहे तेवढं कोस. आता मला काहीही बोलायचं नाही आहे. मी जरा जास्तीचं महत्त्व दिलं ना तुला, ती माझी चुकी झाली. माझी चुकी झाली की मी इथे आलो तुला भेटायला, तुला बघायला. हा आजीने लेप दिलेला आहे तो ठेवून घे. आता पुन्हा मी इथे येणार नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, "इशू, अगं काय गरज होती एवढं बोलायची त्यांना? त्यांची खरंच काही चूक नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "जाऊ दे ना, चूक आहे की नाही ते त्यांचं त्यांना बरोबर माहिती आहे. गिल्टी आहेत म्हणून तर सारखे येत आहेत ना इथे मला भेटायला." त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आजी म्हणत असते की बरं झालं ना अर्णव ईश्वरीला बघायला गेला. असं सातत्याने त्यांची गाठभेट ही होत राहिली पाहिजे. तेव्हा अर्णव आता घरी आल्यानंतर आजी म्हणत असते, "अर्णव, आलास का रे तू? गेला होतास का ईश्वरीला भेटायला?" तेव्हा अर्णव म्हणतो, "हो, गेलो होतो ना ईश्वरीला भेटायला आणि खरंच थँक्यू. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपला अपमान कसा होतो आणि अपमान करून घेतल्यानंतर आपल्याला कसं वाटतं हे आज मला कळलं आणि ते सुद्धा तुमच्या दोघींमुळे. खरंच." तेव्हा आजी म्हणते, "का रे काय झालं? कोण तुला काही बोललं? कोणी अपमान केला?" तेव्हा अर्णव म्हणतो, "नाही, माझी तर नेहमी चुकीच असते ना. चुकी तर माझीच असते. समोरच्या व्यक्तीची अजिबात चुकी नसते." तेव्हा अंजली म्हणते, "काय रे अर्णव, तू काय भांडलास की काय ईश्वरीबरोबर?" तेव्हा अर्णव म्हणतो, "अरे वा, म्हणजे नेहमी मीच भांडत असतो का? बरोबर, म्हणजे भांडण मीच करतो. समोरची व्यक्ती भांडण करतच नाही, नाही का? चला, आज माझा जो काही अपमान झाला आहे, तर ते बघून तुम्हाला दोघींनासुद्धा छानच वाटत असेल. आणि यापुढे आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची. अर्णव आता घरातल्या सर्व लोकांना आवाज देतो. जेवढे तिथे एम्प्लॉई असतात सगळ्यांना बोलावतो आणि म्हणतो, "एक गोष्ट लक्षात ठेवा, आजी तुम्हाला जे काही काम सांगेल ना, ती सगळी कामं तुम्ही करायची आजीची. आणि आजी, तूसुद्धा तुझी सगळी कामं यांच्याकडून करून घ्यायची. प्लीज आता पुन्हा मला अशी कामं सांगत जाऊ नकोस." तेव्हा इथे आता अर्णव हा खूपच जास्त हर्ट झालेला असतो, दुखावलेला असतो. कारण ईश्वरी त्याच्याजवळ नीट बोलायला तयार नसते. ती सातत्याने अर्णवचा इथे अपमान करत असते. तेव्हा अंजली म्हणते, "काय गं आजी, काय झालं असेल? इथे अर्णव बघ ना किती नाराज झाला आहे, हर्ट झाला आहे का तो? मला असं वाटते आजसुद्धा आहे ना ईश्वरी आणि त्याचं भांडण झालं असेल, म्हणूनच तो इथे इतका दुखावला आहे. ती काहीतरी बोलली असेल का गं रागाच्या भरात?" तेव्हा अंजली म्हणते, "नाही गं, ती एवढं पण काही नाही बोलत, तुला माहिती आहे ना." त्यानंतर इथे आता आजी म्हणत असते की सगळं काही व्यवस्थित असू दे, काही गैरसमज व्हायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता आपल्या रूममध्ये छान बसलेली असते आणि आजीने जो लेप तयार करून दिलेला असतो ना, तो लेप नम्रता तिच्या पायाला लावून देत असते. तेवढ्यातच अंजलीचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, "ताई, अगं आजीने स्वतःच्या हाताने लेप बनवला कसं बरं नाही वाटणार मला?" तेवढ्यातच अंजलीचा फोन आल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की "बघते ना अंजलीताई, अहो म्हणजे इथे माझ्या ताईने आता माझ्या संपूर्ण पायाला लेप लावलेला आहे. आजीने जो माझ्यासाठी लेप तयार करून पाठवला आहे ना, तो खरंच खूप चांगला आहे, मला बरं वाटते. आजीला माझ्याकडून थँक्यू सांगा." तेव्हा इथे अंजली म्हणते, "तू तू सुद्धा तुझी काळजी घे हां." तेव्हा अंजली म्हणते, "हो ठीक आहे." आजी म्हणत असते की "तुला भेटायला यायचं होतं गं, पण तुझी आत्या आहे ना." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "अजिबात येऊ नका तुम्ही आजी. मला जरा बरं वाटलं ना, की मी स्वतः तुम्हाला दोघींना भेटायला येईन. तुम्ही नका येऊ. अजिबात माझी काळजी करू नका. आता मी एकदम बरी आहे." तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी म्हणत असते, "बघतेस ना ताई, अगं इथे अंजलीताई असू दे, नाहीतर आजी असू दे, दोघीही खूप जास्त चांगले आहेत गं. त्यांना माझी खूप काळजी आहे. कसं लगेच फोन करून माझी विचारपूस केली बघ." तेव्हा इथे नम्रता म्हणते, "हो ना गं, दोघेही खूपच जास्त चांगले आहेत." त्यानंतर इथे अर्णव ऑफिसमध्ये पुन्हा आलेला असतो. तेव्हा त्याचं लक्ष त्याच्या लॉकेटकडे जातं. ईश्वरी देसाईच्या आई-वडिलांचं जे लॉकेट असतं त्याच्याकडे अर्णवचं लक्ष जातं. तेव्हा त्याला आठवतं ईश्वरी म्हणालेली असते की "मला तुम्हाला 49,850 रुपये द्यायचे होते, पण आता इथे मी तुम्हाला 5,000 रुपये परत केलेत. तेव्हा मी तुम्हाला आता 44,850 रुपये परत देणार आहे." तिने इथे अगदी चोख हिशेब आता मांडलेला असतो आणि ठेवलेला सुद्धा असतो. तेव्हा प्रामाणिकपणे ती सगळे पैसे अर्णव जे त्याला परत करणार असते. तेव्हा इथे अर्णवला आठवत असतं
कशा पद्धतीने त्याच्या अंगावरती रंग उडालेले असतात आणि तो ईश्वरीवरती रागवतो. तिला म्हणतो, जा माझ्या समोरून, माझ्या नजरेसमोरून इथून निघून जा. आणि ती जाते आणि बंद पडलेल्या गाडीमध्ये बसते आणि त्यानंतर तिचा एवढा मोठा अपघात होतो आणि तिच्या हातापायाला मार लागतो. तेव्हा इकडे आता अर्णवला हे सगळं जेव्हा आठवतं तेव्हा त्याला वाईटसुद्धा वाटत असतं की माझ्या अंगावरती रंग उडाल्यानंतर मी इतकं ओव्हर रिॲक्ट करायला नको हवं होतं. कारण जेव्हा इथे माणसं आता रंगपंचमीला बाहेर पडतात तेव्हा एकमेकांना रंग तर लावतातच. आणि तेव्हा इथे उडी मारता मारता जेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो की चला, अर्णव सरांनी सांगितलेलं काम माझं पूर्ण झालेलं आहे, तेव्हा त्या माणसाने अर्णवचं घेतलेलं नाव हे ईश्वरीच्या बरोबर लक्षात राहिलेलं असतं. आणि ईश्वरी म्हणत असते की अच्छा, म्हणजे माझ्या जीवावरती उठला होता तो माणूस, म्हणून त्याला माझी सुपारी दिली होती तर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ज्या वेळेला अर्णव आणि ईश्वरी त्या जंगलामध्ये हरवलेले असतात तेव्हा टेम्पोमधून येत असताना इथे अर्णव ईश्वरीच्या खांद्यावरती डोकं ठेवून शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा ईश्वरी आता बोलणार तरी काय, कारण अर्णवला खूप जास्त झोप आलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघे जण एकमेकांचा विचार करत असतात. एकमेकांबरोबर घालवलेले इथे चांगले वाईट क्षण त्यांना आता आठवत असतात आणि त्यामुळे इथे दोघेही इमोशनल झालेले असतात, एकमेकांना मिस करत असतात. अर्णव ईश्वरीला ऑफिसमध्ये मिस करत असतो तर इथे ईश्वरी ऑफिसलाच मिस करत असते. ती म्हणत असते की आता जर ऑफिसमध्ये असते तर मी किती कामं केली असती, नवीन नवीन काही ना काहीतरी शिकले असते, पण आता घरी असल्यामुळे मला काहीही करता येत नाही आहे. पण मी लवकरच बरी होईन आणि मी पुन्हा ऑफिस जॉईन करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता बरी झाल्यानंतर ऑफिसला आलेली असते. लावण्या म्हणत असते की ईश्वरी देसाई, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या योग्यतेचं काम आता इथे नाहीच आहे गं मुळी. कारण का, तू खूपच जास्त ग्रेट आहेस ना. या ऑफिसमध्ये ना आता एखाद्या कपड्यावरची धूळ झटकण्या इतकीसुद्धा आता कामं नाही आहेत. तेव्हा तू एक काम कर, तू इथे गप्प शांतपणे बसून राहा आणि अजिबात तू सरच्या मागे पुढे करण्याचा प्रयत्न करायचा नाही, कळलं. एका कोपऱ्यामध्ये शांतपणे बसून राहायचं. हे करायचं असेल तर ठीक. तेव्हा इथे आता अर्णवने इथे तिला सांगितलेलं असतं की ऑफिसमध्ये यायचं आणि काम करायचं म्हणून. पण इथे ईश्वरी आलेली असते. अर्णव सगळ्यांना आपल्या आईची जुनी मशीन दाखवत असतो आणि तो म्हणतो की ही जर मशीन चालू झाली असती तर किती बरं झालं असतं ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, पण सर, आपण इथे एकदा प्रॅक्टिस तर केली पाहिजे ना, प्रयत्न तर केले पाहिजे. काय माहिती, कदाचित चालूसुद्धा होईल. तेव्हा इथे ती त्या मशीनला हात लावायला जाणार तेवढ्यातच अर्णव तिच्यावरती ओरडतो आणि तिला म्हणतो की माझ्या मशीनला हात लावायचा नाही.